ॐ नमस्कार. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांच्या सहकार्याने ही प्रवचनमाला, त्याच्यामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल दातार सर व संध्याताईंचे मनपूर्वक आभार मानते. पतंजली योग यावर आज आपण चिंतन करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतंजली मुनी नमः. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी वंदन करते. तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आणि श्रोते सर्वांना मनपूर्वक अभिवादन करते. मानवी जीवनाच्या मानवी जीवनाला कृतार्थ करणारे असं हे जे शास्त्र भगवंत पतंजलींनी प्रदान हे केलेलं आहे, ते पतंजली योग हा अत्यंत व्यापक विषय आहे. आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 अध्याय हे योगशास्त्राचेच आहेत. म्हणून हा योग कोणाला म्हणतात तर संसार तरणे इति योग. म्हणजे हे जे नाशिवंत दृश्य आहे त्याला तरुण जायचे आणि त्यासाठी जी युक्ती सांगितली ना, तो योग. भगवान पतंजलींनी योगाचं एक शास्त्र विचार आपल्याला सांगितलंय. आता पतंजलींनी हे शास्त्र लिहिले, पण आरंभ तर भगवान हिरण्यगर्भ ब्रह्मदेवापासून झालाय. पतंजलींची कृपा की त्यांनी याला शास्त्राचे रूप दिले, कारण नीट अध्ययन करता येईल म्हणून हे सगळं व्यवस्थित रूपात ठेवलं. आता आमचं शरीर, वाणी, मन यासाठी हे शास्त्र लिहिलंय. म्हणून पतंजली साक्षात हे शेषावतारच आहेत. आता शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदच असतं, वाणीच्या शुद्धीसाठी व्याकरण शास्त्र असतं, तसं चित्ताच्या शुद्धीसाठी हे योगशास्त्र आहे. आता या पतंजली योग शास्त्रामध्ये योग होण्यासाठी पतंजलींनी 51 सूत्र सांगितली आहेत आणि त्यात 17 पर्यंत योगाच्या सगळ्या सामुग्रीचा विचार केला आहे आणि नंतर अंतरंग विचार सुरू होतोय. तर असं या योगशास्त्रामध्ये 4 विभागात ठेवलेले आहे.
4 पाद त्याला म्हणतात. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. आता अभ्यास करणारा जर उत्तम अधिकारी वैराग्य संपन्न असेल तर पहिला जो समाधीपाद आहे ना, तो ऐकूनच कृतार्थ होतो. आणि म्हणून हा पाद आहे तो सर्वाधिक कसा आहे, महत्वपूर्ण आहे. आणि या समाधी पादाच्या पहिल्या 3 सूत्रांनी कृतार्थता होते. कारण काय असतं की आरंभीच महत्वपूर्ण गोष्ट सांगितली जाते. आता या योगाचे अधिकारी कोण म्हटलं तर सगळेच अधिकारी आहे. तिथे जाती वर्ण कुठलाच भेद नाहीये. ज्याला आपलं कल्याण करण्याची इच्छा आहे ना, तो याचा अधिकारी आहे, तो याचा आरंभ करू शकतो. आता पहिलं सूत्र आपण बघणार आहोत. पहिल्या सूत्रात म्हटलंय अथ योग अनुशासनम, म्हणजे आता योगाचे अनुशासन म्हणजे परंपरा शिकवण सांगतो. आता अथ शब्दाने मंगलाचरण साधले आहे आणि या योग दर्शनात जे सांगितले ना, त्याचा अभ्यास करून त्यानुसार आचरण करावे असं म्हटले. म्हणून पतंजलींनी काय योगाचे निर्माण नाही केले, ते प्रवक्ता आहेत. म्हणजे जी गोष्ट प्रथम सांगितली ना ती पुन्हा सांगतायत, म्हणून अनुशासन म्हटले. आता जीवनाच्या कल्याणासाठी या शास्त्राचे अनुशासन केलेच पाहिजे. म्हणून जर ग्रंथाचा आरंभ केला तर काय होतं, या जीवाचे कल्याणाचे द्वार उघडतात ह्याच्या श्रवणाने. आणि असं आहे की चित्त जोपर्यंत स्वच्छ निर्मल होत नाही ना, तोपर्यंत कुठलंच साधन होऊ शकत नाही. आणि पुन्हा या योगाने ऋतंभरा प्रज्ञा पण प्रज्वलित होते. म्हणून दुसऱ्या सूत्रात सांगतात योगश्चित्त वृत्ती निरोधा. आता हे सगळ्यात महत्वपूर्ण सूत्र आहे यातलं. सांख्य दर्शन पण यावरच आधारित आहे. वेदांत शास्त्राने पण यातला खूप भाग स्वीकारलेला आहे. आता याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हे दोन आहेत. त्यात पुरुष कसा आहे, चेतन आहे आणि प्रकृती जड आहे. आता आम्ही सगळे ना जड चेतन याच्या मिश्रणाने झालेले आहोत. आता चैतन्य कोणाला म्हणतात, की जो आपले आणि समोरच्याच त्याला ज्ञान आहे. पण जडाला तर स्वतःच पण ज्ञान नाही आणि दुसऱ्याचं पण ज्ञान नाही. तर असं हे जड चेतन बघितलं, त्याच्यात शरीर जे आपलं आहे ते जड आहे आणि आत्मा हा चैतन्य आहे. आता ही जी प्रकृती आहे ना, ती ही 3 गुणांची झालेली आहे आणि त्या प्रकृतीमध्ये चित्त हे सत्वगुणाचं झालेलं आहे. म्हणून त्या चित्तामध्ये ज्या उठणाऱ्या वृत्ती त्या भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. तेच आता मुख्य समजून याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय की चित्त नेहमी 5 अवस्थेत असतं. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. या पहिल्या ज्या आहेत ना, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, या सामान्य आहेत आणि एकाग्र निरुद्ध आहे ना, ह्या योगाशी जोडलेले आहे. आता मूढ चित्त कुणाला म्हणतं, की त्याच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. अज्ञान, आळस, क्रोध हे असतात. क्षिप्त याच्यामध्ये रजोगुण अधिक असतो. म्हणून सगळे व्यवहार चंचल, खा प्या, मुलं बाळ उत्पन्न करा, ही काय आहे, क्षिप्त अवस्था आहे. आणि मग विक्षिप्त म्हटलेलं आहे की त्याच्यात परोपकार करतोय हा जीव, भक्ती करतोय, सद्ग्रंथांचे वाचन करतोय, सत्संग करतो, पण दुष्कर्म पण सुटत नाही, म्हणून त्याला विक्षिप्त म्हटलेलं आहे. म्हणजे पुण्यकर्म करतोय पण पापकर्म पण सुटत नाही. पण आता असं करत करत हळूहळू सत्संगात राहता राहता एकाग्रता होऊ लागते, सत्वगुण स्थिर व्हायला लागतो आणि चित्त शुद्ध होतं. म्हणून सत्संगतीने एकाग्रता यायला लागते. म्हणजे दुसरे आता विचार नाही येत.
मग आपण ज्या संतांच्या जवळ, ज्या ग्रंथांच्या जवळ हे चित्त राहतं ना, त्याचे सगळे गुण संक्रमित होऊ लागतात आणि संप्रत्यात समाधीपर्यंत पोचतो. कुठल्याही म्हणजे दृश्याच्या आलंबनाशिवाय चित्त त्याच्यात लीन जे होतं ना, त्याला निरुद्ध अवस्था असं म्हणतात. जसं आता आत्मस्थितीवर अंतःकरण आलं ना, की म्हणजे उदाहरण आपण बघूया, की चक्राची गती थांबली की जमिनीवर ते उभं राहतं. हं? तसं आत्मस्थितीवर हे अंतःकरण आलं ना, की त्या अवस्थेला निरुद्ध अवस्था असं म्हणतात. आणि या स्थितीला गेल्यावर चैतन्य हे काय होतं? चैतन्याचं स्वरूप जाणलं जातं आणि दुःखातून सुटका होते. आणि ह्या अवस्थेपर्यंत म्हणजे मूढ अवस्थेपासून या निरुद्ध अवस्थेपर्यंत जाण्यासाठी हा योग आहे. आणि म्हणून याला राजमार्ग म्हटलेला आहे. आता भगवान पतंजलींनी योगाचे अन्य प्रकारांना एकत्र करून याला योग हे नाव दिलं. म्हणून पण काय, जोपर्यंत शरीरातल्या या सगळ्या नाड्या शुद्ध होत नाही ना, तर असं चित्त, अशुद्ध चित्त योगाला उपयोगी होत नाही. आणि म्हणून आता पुढच्या सूत्रात सांगतायत आपल्याला की तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम, म्हणजे आता ही चित्तवृत्ती निरुद्ध झाली की द्रष्टा काय होतो? आपल्या स्वरूपामध्ये लीन होतो. म्हणून इथे म्हणतात की तदा म्हणजे नंतर. हं? नंतर म्हणजे वृत्ती निरुद्ध झाल्यानंतर द्रष्टा कुठे राहतो? तर तो आपल्या स्वरूपात राहतो. पण वृत्ती नेहमी काय असते? बाहेर धावत असते. सारखी या पदार्थांकडे ओढली जात असते. आणि म्हणून कोणाचं चित्त असं असतं, कोणाचं चित्त तसं असतं. कारण हा जो जीवात्मा आहे ना, तो अनेक जन्मांचा प्रवास करून आलेला असतो. त्या सगळ्या जन्मातल्या स्मृती आपल्या बरोबर घेऊन येतो. त्या त्या जन्मामध्ये त्यांनी जे स्पर्श, रस, रूप हे सगळे अनुभव घेतलेले आहेत ना, त्याच्यात चांगले वाईट हे सगळे संस्कार त्या चित्तावर असतात. आणि म्हणून त्या चित्ताची अशी अवस्था, स्वभाव त्याचा तसा झालेला असतो. मग आता या अवस्थेतून सगळ्या पार करत करत कुठे जायचंय? योग साधण्यासाठी निरुद्ध पर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी धर्माचे, शास्त्राचे पालन केले की पार होता येतं. म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान, संध्या हे जी कर्मकांड सांगितले ना, त्या सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुशासन येतं. आणि ही सवय जशी जशी जडत जाते तशी, म्हणजे ह्या नियमबद्ध जसं आयुष्य व्हायला लागतं ना, तसं हे चित्त मूढ अवस्थेतून बाहेर निघतं. म्हणून धर्माच्या पालनेने, उपासनेने एक काय ते ग्रसता यायला लागते. धर्मशास्त्राचे हे नियम आहे ना, त्यामुळेच योग साधायला खूप ते उपयोगी होतात. आणि दुसरा परत त्याचं आपलं स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं. म्हणून इथे म्हणते की चित्त असं एकाग्र, निरुद्ध व्हायला लागतं या सगळ्याचा परिणाम म्हणून. तर पुढच्या सूत्रात म्हणून सांगतात की आता जेव्हा मग आता ही वृत्ती सार रूप्य मितरत्र, म्हणजे जेव्हा ही चित्तवृत्ती निरुद्ध नसते, तेव्हा हा जो द्रष्टा चित्तवृत्तीशी तादात्म्य पावल्यासारखा वाटतो. कारण चित्त सत्वगुणाचं जरी असलं ना, तरी या प्रकृतीमधले हे जे 3 गुण आहेत ना, त्याप्रमाणे त्या चित्तावर तरंग उठत असतात. आणि म्हणून त्या त्या विषयाचं चिंतन आणि त्याचे संस्कार या चित्तावर सगळे उमटतात. आणि म्हणून इथे सांगतात की अशा या चित्ताच्या वृत्ती कशा होतात? त्या विषयांशी तादात्म्य होत असतात. मग आता या सगळ्या वृत्ती सार रूप मितरत्र, मग
आता ह्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत चित्तामधल्या, त्या इथे सांगतात पतंजली 5 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये काही क्लिष्ट आहेत आणि काही कशा आहेत, अक्लिष्ट आहेत. म्हणून कारण या चित्तच्या वृत्ती आपल्याला कशा करायच्या आहेत, निरुद्ध करायच्या आहेत ना. म्हणून हे सगळं समजून घेणं आधी खूप आवश्यक असतं, की आता आपलं आतलं जे ज्ञान आहे ना, ते बहिर्मुख करतं ना, त्याला क्लिष्ट म्हणतात. पण ते जर ज्ञान रागदेश कमी करत असेल ना, तर त्याला अक्लिष्ट म्हणतात. आता आपलं आतलं ज्ञान बहिर्मुख करणं म्हणजेच काय, की ज्ञान आहे आतमध्ये, पण ते काय आहे, विकार निर्माण करतं. म्हणजे ते अनेक विषयामध्ये तल्लीन होते. जसं आता आपण टीव्ही बघताना किती एकाग्र होतं, पण त्याला योग नाही म्हणत. हं? आता रावण होता, भस्मासूर, हिरण्यकश्यपू यांनी पण किती एकाग्रमन केलं. त्यामुळे शक्ती पण प्राप्त झाली, पण त्याचा उपयोग नीट केला नाही, त्यामुळे काय झालं, विनाश झाला. म्हणून चित्त एकाग्र केले, पण ते शुद्ध नसले ना, तर तिथे विकार निर्माण होतात. तसं शुद्ध पाणी भरून ठेवले तर आपलं स्वास्थ्य नीट राहतं ना. पण घाण पाणी साचलं असेल तर काय होतं, आरोग्य बिघडतं ना. तसं या वृत्ती विषयावर एकाग्र, तर त्याला क्लिष्ट म्हणते. पण तीच वृत्ती भागवत, उपनिषद या विषयावर जर एकाग्र झाली ना, तर चित्त शुद्ध व्हायला लागतं. आणि ही सगळी साधनं चित्त शुद्धीसाठी सांगितलेली आहे. मग आता पुढे सांगतात येत की प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, श्रुती हे काय आहे, वृत्तींचे 5 प्रकार आहेत. तर प्रमाण म्हटलंय पहिलं. हं? तर प्रमाण त्याच्यामध्ये काय आहे, आगम प्रमाण हे काय असतं, सगळ्यात बलिष्ठ असतं. हं? कारण आगम प्रमाण महत्वाचं आहे. कशासाठी, संसारामध्ये. आणि परमार्थामध्ये उपनिषद प्रमाण हे महत्वाचं सांगितलेले. तर आगम प्रमाण म्हणजे काय, आप्तवाक्य त्याला म्हटले, कुठच्या सूत्रात सांगतायत तसं ते, की त्यात भ्रम, प्रमाद, द्वेष, राग, विपरीलिप्सा हे काही कुठले दोषच नाही आहेत. आता ही ज्ञानेश्वरी आहे, ही पतंजली योगसूत्र आहेत, गाथा आहे, या सगळ्यांना अनेक वर्ष लोटली आहे ना, तरी पण हे ग्रंथ काय प्रमाण मानले जातात. हं? त्यामध्ये परत काय, प्रत्यक्ष प्रमाण काय पूर्ण सत्य नसतं. कारण ते काही बाबतीत सत्य आणि काही बाबतीत असत्य असतं. जसं आता एखादा मनुष्य आपल्याला दिसला, तर आपल्या संस्काराप्रमाणे तो आपल्याला चांगला वाटतो किंवा वाईट दिसतो. आणि दुसरं म्हटलेलं आहे की अनुमान प्रमाण, जिथे दूर तिथे अग्नी असं म्हटलं जातं, पण किती वेळा ते फसवं असू शकतं. म्हणून शब्द प्रमाण हे फक्त काय आहे, पूर्ण समजलं जातं. हं. आता पण हे सगळं जग आहे ना, हे या प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणावरच चालते. पण परमार्थ मात्र काय आहे, तो शब्द प्रमाण. हं? तिथे 100% शब्द प्रमाणच सत्य समजलं जातं. मग आता पुढे विपर्यय म्हटलेले आहे. म्हणजे या 5 जे प्रकार सांगतात ते आपण समजून घेतोय. विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान, आभासात्मक दिसणं. हं? एकावर दुसरं भासतंय, जसं रज्जूवर सर्प भासतो, शिंपल्यावर रूपाचा भास होतो, याला विपर्यय म्हणतात. म्हणजेच मिथ्या. हं? आता वास्तविक सगळीकडे भगवंत भरलेला आहे, पण विश्व दिसतं ना, याला काय म्हटले, विपर्यय. म्हणजे खरं तो भ्रम आहे, पण सत्य वाटतंय ना, म्हणून तो विपर्यय. पुढे आता विकल्प सांगतात ते, की शब्दज्ञान झाले, पण त्याच्या मागून जो विचार येतो ना, त्याला विकल्प म्हणतात. म्हणजे जसं आकाश वेळ शब्द उच्चारला, पण आता ह्या नावाची वस्तूच नाहीये ना, पण मनासमोर एक वस्तू येते.
खरं आधाराला कोणतीच वस्तू नाहीये, ती आपली कल्पना आहे, म्हणजेच विकल्प. आणि पुढे म्हणते निद्रा. निद्रा ही वृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये अज्ञान आहे. आणि मग स्मृती, पाचवी ही वृत्ती सांगतात ते ते जे 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 पूर्वीचे अनुभवलेलं असतं ना, ते सगळं काय आहे, त्याचं यथामती अनुसंधान घडतं. म्हणजे पुन्हा पुन्हा त्या विषयांचे स्मरण करणं म्हणजे काय म्हटलेले स्मृती. तर अशा प्रकारे हे एक एक सूत्रातून आपल्याला सांगतायत की अशा प्रकारे हा शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प हा. म्हणजे किती वेळा काय वस्तू न बघताच मनात काय कल्पना करून त्या विचारामध्ये डुंबतो. म्हणजे कल्पनेची सृष्टी म्हणजे शेतचल्ली म्हणतो ना, तसं होतं. आणि त्याच्यातून म्हणजे ह्या भौतिक कल्पना केल्या, पण त्याच्यातून राग द्वेष निर्माण होतात. आणि म्हणून त्याला क्लिष्ट म्हटलेले, क्लेशकारक हे सगळं होतं. पण अशीच ही दुसरी कल्पना, म्हणजे कल्पना एकच आहे, पण भौतिक कल्पना सगळ्या केल्या या जगाच्या, संसाराच्या, तर त्या क्लिष्ट होतात, रागद्वेष निर्माण होतात. पण तीच कल्पना अंतर्मुख केली तर ती आपल्याला तारते. जसं मानस पूजा, सुंदर काय राजसिंहासन आहे, मानस सरोवराचं पाणी आणून शंकराला छान स्नान घालतोय, तर ही कल्पना कशी शुभ आहे आणि ती तारणारी असते. म्हणून जसं आता हिमालयात बसून शुभ काय शिवचिंतनात मग्न आहे अशी कल्पना केली तर त्यांनी उद्धारून जातो. म्हणून इथे सांगतात की अशा संसाराच्या कल्पना क्लेशकारक आहेत. पुढे अजून पुढच्या सूत्रात सांगतात की मूर्छा, निद्रा अवस्था ही क्लेशरहित आहे जर चांगली निद्रा आली तर. म्हणजे अभाव प्रत्ययालंबना वृत्ती निद्रा. त्याच्यात सांगतात की अभाव प्रत्यय म्हणजे आता निद्रा ही वृत्ती आहे. आता ही समाधीमध्ये काय आहे, विघ्नाच्या रूपात समोर येते. आता त्याच्यावर काय आहे, निरोध कसा करायचा ते सांगतायत आपल्याला इथे. की आपलं प्राण, शरीर, मन यांचा सगळ्यांचा निद्रेशी संबंध आहे. म्हणजे चांगली निद्रा आली तर विश्रांती होते. पण किती वेळा काय निद्रा चांगली झाली तरी असं आळसाने पडून राहावंसच वाटतं. त्यावेळेस काय त्याच्यामध्ये तमोगुण जास्त असतो. किती वेळा काय आहे, चांगली झोप झाल्यावर स्मृती ताजगी अशी वाटते, तेव्हा त्याच्यामध्ये रजोगुण असतो. आणि किती वेळा असं शांत वाटतं अगदी, झोपून उठल्यावर अगदी, तेव्हा सत्वगुण त्याच्यामध्ये जास्त असतो. म्हणून अशी जेव्हा निद्रा होते ना तेव्हा आध्यात्मिक चिंतन हा जीव करू शकतो. म्हणून हळूहळू काय आहे, या निद्रेची क्वालिटी सुधारायली गेली पाहिजे. म्हणून सात्विक निद्रा येण्यासाठी, सात्विक निद्रा सतत यावी त्याच्यासाठी आहार विहार हे सात्विक जर घेतले तर निद्रा पण भरपूर येते आणि विश्रांती वाटते. म्हणून गीतेमध्ये सांगतात ना, युक्त आहार विहारस्य. जीवनात म्हणजे म्हणून काय संतुलन असेल ना तरच निद्रा पण कशी होती, ती योगमयी होऊन जात असते. तसं आता उदाहरण आपण बघतो, सिताराचे तार आहे ते जास्त घट्ट किंवा लूज जर असे असले तर स्वर नीट नाही निघत. तसं जीवनामध्ये संतुलन खूप आवश्यक आहे. आणि पुढे त्याच्या सूत्रात म्हणतात स्मृती, की आपल्या अंतःकरणात किती विषय खूप गच्च भरलेले असतात, किती आठवणी अशा सगळ्या ठाण मांडून बसलेल्या असतात, अनेक जन्मांच्या आणि सध्या आता चालू आहे त्याच्यामधल्या त्या स्मृतींचे सगळे संस्कार जसं काय पाण्यावर
क्षाराची पुटे चढतात ना, तसं आमच्या चित्तामध्ये या सगळ्या संस्काराचे क्षार असे थर रूपाने चिकटलेले आहेत. आणि मग म्हणून ह्या अंतःकरणाला शुद्ध करायचं असतं. आणि जसं ते शुद्ध होत जातं ना, तसं या 3 गुणांचा प्रभाव कमी होतो आणि तशाच प्रतिक्रिया पण त्याप्रमाणे उठतात. जसं आता एखादं गुलाबाचं फूल कोणी भेट दिलं, तर जो राजसिक असेल त्याच्या मनात विचार येतो की एखाद्या प्रिय व्यक्तीला भेट द्यावं. पण जो सात्विक असेल त्याच्या मनात तर मी ह्याला मंदिरात वाहतो. म्हणून अशा या स्मृती आपल्या आतमध्ये असंख्य भरलेल्या आहेत, इतक्या सगळ्या जन्मांच्या. आणि त्या सगळ्या संसाराच्या आहेत, म्हणून क्लिष्ट आहेत. मग त्यांना आता अक्लिष्ट मध्ये बदलायचं आहे. आणि म्हणून त्याचं शुद्धीकरण करत राहावं लागतं. हा जो सगळा कचरा आहे ना संस्कारांचा, तो साफ करायला लागतो. तरच काय आहे, सांगतात पतंजली इथे की संप्रज्ञा समाधीपर्यंत जाता येतं. आणि मग त्यासाठीच रजोगुण तमोगुण कमी करून सत्वगुण वाढत राहायला पाहिजे. तरच या सत्वगुणाचं जर अंतःकरण व्हायला लागलं ना, तर चैतन्याचा प्रकाश त्याच्यामध्ये असा फाकायला लागतो. म्हणून या ज्या पंचवृत्तीचा आपण विचार करतोय, त्याच्यामधली ही स्मृती, त्या स्मृतीमध्ये पण काय असतं, तामसिक स्मृती येतात. म्हणजे तेव्हा कुठले लग्नाचे विचार, असे काय काय सगळे असे विचार येत असतात. आठवणी असतात त्या सगळ्या अशा. किंवा रजोगुण, रजोगुणाच्या स्मृती, त्याच्यामध्ये कुठे आपण पर्यटनाला गेलोय, खूप मजा केलीये, अशा सगळ्या स्मृती असतात. आणि सत्वगुणाच्या स्मृतीमध्ये कुठे गंगेच्या तटावर काय कथा श्रवण केलं आहे, कुठे भजनाचा आनंद घेतला आहे, कुठे कैलास दर्शन घेतलं आहे, अशा या सात्विक स्मृती असतात ना. आणि त्या सात्विक स्मृतीमध्ये हे जाणून घ्यायचं. आणि रजोगुणाच्या तमोगुणाच्या स्मृतीमध्ये आठवणीत त्या न रमता सात्विक स्मृतीमध्ये काय आहे डुंबत राहायचं. तर काय होतं, हे जे चित्त आहे ना, ते शुद्ध व्हायला लागतं. म्हणून सांगितले की संत आहेत, तीर्थस्थान आहेत, त्यांची स्मृती आठवत राहायच्या. आणि जसं जसं या सगळ्या स्मृती अशा प्रबळ होतात ना, तसं तसं या राजस तामस स्मृती विलीन होत जातात. कारण काय, चांगल्या स्मृतीचं जागरण झालं की संस्कार पण आपले सगळे आतले बदलतात. आणि मग हळूहळू अशी चित्ताची अवस्था येते की कुठलंही काही दृश्य बघितलं तरी प्रतिक्रिया उमटत नाही. कारण योग साधण्यासाठी प्रतिक्रिया रहित चित्त होणं आवश्यक असतं. आणि आपण तर बघतो की क्रिया सतत करत असतो आपण, आणि क्रिया झाली की लगेच प्रतिक्रिया उठतेच. आणि त्याच्यामुळे काय होतं, चित्त अशुद्ध राहतं. म्हणून असं चित्त शुद्ध जर होत गेलं ना, तर ते काय आहे, स्वरूपामध्ये स्थित व्हायला लागतं. आणि हळूहळू जसे संस्कार पण बदलतात आतले, आणि मग अशा प्रकारे विचार यायला लागतात की अरे, ही प्रकृती हा सगळा खेळ आहे. हं? या 3 गुणांचं हे सगळं चाललेलं आहे. हं? आणि म्हणून त्याच्यामध्ये न रमता हा जीव कुठे आहे, आपल्या स्वरूपात रमायला लागतो. आणि वास्तविक खरं तो स्वरूपच आहे. खरं स्वरूप त्याचं काय, आत्मस्वरूप आहे. पण या प्रकृतीच्या संगतीत राहिल्यामुळे, रजोतमो गुणाच्या संगतीत राहिल्यामुळे ही सगळी दुःख ओढवून घेतली आहे. आणि तेच त्याला काय असतं, जसं चित्त शुद्ध व्हायला लागतं ना, तसं हे सगळं आकलन व्हायला लागतं.
की निसंगता किती आवश्यक आहे. आणि तसं तसं काय आहे, या सगळ्या संघातून, विचारातून बाहेर पडत गेलं की मी हा जो आहे ना तो सुटत जातो. म्हणून मग इथे या पुढच्या सूत्रात म्हणतात की अशा प्रकारे या वृत्तींचा निरोध करायचा आहे. पण तो कसा करायचा? म्हणून पुढच्या 2 सूत्रामध्ये अगदी महत्वाचं सांगतायत की अभ्यास वैराग्याम तन्निरोध, आणि तत्र स्थितो यत्नोभ्यासः. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य यांनी या सगळ्या वृत्तींचा निरोध होतो. म्हणजे अनेक सगळ्या वृत्ती आपण बघितल्या की त्याच्यामुळे हे चित्त कसं होतंय, मलिन राहतंय. मग त्याला शुद्ध केलं की योग साधेल. आणि त्याच्यासाठी अभ्यास आणि वैराग्य आणि निर्विचार अवस्थेत जेवढं मन क्षण क्षण स्थिर होत जाईल ना, आणि असं स्थिर करण्याचा जो प्रयत्न त्यालाच अभ्यास म्हटलेला आहे. म्हणून हे जे स्वरूप आहे त्या स्वरूप तिथे अंतःकरणाला आपल्याला काय करायचं आहे, एकरूप करायचं आहे. आता किती वेळा असं होतं की अनेक संमोहन वशीकरण यांनी मूर्छित केलं जातं, पण तो काय आहे, तो योग नाही म्हटलेलं आहे. किंवा कोणी धारणेच्या बळावर चित्ताला एकाग्र करण्याची सिद्धी प्राप्त करतात, तो सुद्धा योग नाहीये. त्याच्यामध्ये योग वशिष्ठामध्ये ते बहुरूपी समाधी घेतात, समाधीचं सोंग घेतात, पण त्यांचं काही चित्त शुद्ध नाहीये, त्यामुळे बंधनातून मुक्तता होत नसते. आणि त्यासाठी हे जे बंधन आहे जन्म मृत्यूचं, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी हा अभ्यास आणि वैराग्य हे सांगितले. त्यांनी जे लक्ष आहे स्वरूपाचं लक्ष ते प्राप्त होतं. म्हणून पुन्हा पुन्हा करत राहणे त्याला अभ्यास म्हटले. आणि वैराग्य म्हणजे काय, सगळी आसक्ती अनासक्त वृत्ती होणं त्याला वैराग्य म्हटले. अंतःकरणातून ही आसक्ती सगळी काय होते, निघत जाते. हं? किती वेळा असं होतं ना की शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे आहे, हे ग्रहण करताना किती वेळा अनुकूलता, अनुकूल सगळं मिळतं, त्याच्यातून खूप सुखाचा काय होतं, आपल्याला सुख मिळाल्यासारखं वाटतं, आणि मग ते परत परत मिळावत राहावं असंही वाटतं. त्यालाच काय म्हणतात, राग. हं? आणि जर तो नाही मिळाला तर काय होतं, द्वेष होतो. असा आपल्या मनाचा हा रात्रंदिवस खेळ चाललेला असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायला लागतं, अभ्यासानेच या सगळ्या वृत्तींची उपेक्षा करायची. हं. आणि म्हणून अभ्यासाने रजोगुणाच्या वृत्ती हळूहळू कमी होतात आणि वैराग्याने तमोगुणाच्या वृत्ती कमी होतात. हं. आणि मग या मूढ अवस्थेपासून कुठे आपल्याला निरुद्ध अवस्थेपर्यंत पोचायचे, त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. की त्यामुळे या चित्तातल्या वृत्ती शांत व्हायला लागतात. एकाग्रता येण्यासाठी सुद्धा अभ्यासच लागतो. आणि असं अभ्यास करण्यासाठी आपलं जे खाणं पिणं उठणं झोपणं सगळं संतुलित व्हावं लागतं. हं? 23 तास दिवसातले नियमबद्ध जीवन असेल ना, तर 1 तास मन एकाग्र होत असतं. हं? म्हणून माऊलींची उभी आहे की तरी गायसे करी या अठा प्रहरा माझारी, मोटके निमिष भरी देतो. मोटके निमिष भरी म्हटलेले म्हणजे ही पापणी आहे ना, ती क्षणभर लावते की नाही त्याला निमिष म्हणतात. तेवढा वेळ तू एकाग्रतेने माझ्या चिंतनात वेळ दे, कुठलाच दुसरं वृत्ती नाही. तर काय होतं, त्या आत्मसुखाचा अनुभव येतो. आणि मग ती चटक लागते, गोडी लागते, की आपोआपच विषय तुच्छ वाटायला लागतात.
म्हणून जेवढं हे सगळी इंद्रिय आपली या सगळ्या भौतिक सुखात रमतात ना, तेवढा हा रजगुण तमोगुण सारखा राहतो. आणि जडत्व पण यायला लागतं. आणि त्याच्या ऐवजी हा जो परमात्मा आहे त्याच्या चिंतनात राहिलं तर चैतन्यमय होता येतं. म्हणून पुढच्या सूत्रात सांगतात पण की त्यासाठी मात्र काय करायला लागतं, दीर्घकाळ अभ्यास करायला लागतो. निरंतर अत्यंत आदरपूर्वक निष्ठापूर्वक अभ्यास करायला लागतो. तरच त्या स्थितीला जाऊन पोचता येतं. तर असा जो अभ्यास म्हटलेला आहे. आणि पुढच्या सूत्रात सांगतात की दोन प्रकारचं द्रष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. म्हणजे आता आपण प्रत्यक्ष अनुभवलेले हे जे काय दृष्ट विषय म्हणजे जे दिसणारे सगळे विषय ते प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. आणि काही शास्त्राधिकांवरून आपल्याला कळलेलं असतं, त्याला अनुश्रविक विषय म्हणतात. तर ह्या दोन्ही प्रकारच्या विषयांसंबंधी आसक्ती चित्तातून निघून गेली पाहिजे. म्हणजे आता हे जे पंच विषय हे सगळे काय आहे, दृश्य आहे, त्याचा अनुभव आपण घेत असतो. जसं आता मे महिन्यात आमरस खाल्लाय एक ठिकाणी फार सुंदर होता, तोच आठवत राहतो. हं? म्हणजे चित्तामध्ये तीच आठवण आहे. दुसरा सगळा कार्यक्रम नाही आठवत, पण तो आमरस मात्र काय आठवत राहतो. म्हणजे काय झालंय, विषयात रमण आहे. किती वेळा काय होतं, काहीतरी प्रसंगानी ती आठवण होऊन खिन्नता येते. हं? तर या हे दोन्ही काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणतात अनुश्रावी, म्हणजे ऐकलेलं, जसं पुराणातून ऐकलंय की स्वर्गामध्ये अमृत असतं, अप्सरा असतात वगैरे. हं? म्हणजे हे ऐकलेले आहेत, हे सगळे भोग होते घेण्याची काय होते, इच्छा निर्माण होते ऐकून ते सगळं. किंवा असं ऐकले असतं यांना सिद्धी मिळाल्या, त्या सिद्धींनी असं असं करता आलं, त्यामुळे त्या सिद्धी हव्याशा वाटतात. हं? आणि त्याच्यामुळे काय होतं, मन त्याच्यामध्ये फसतं की मला हे हवं आहे. हं? तर अशा प्रकारे हे जे विषय दिसणारे विषय त्याच्यामधून आणि हे ऐकलेलं जे आहे या दोन्ही मधून काय म्हटलं पाहिजे, आसक्ती निघून गेली पाहिजे. अशी चित्ताची अवस्था झाली पाहिजे की समोर विषय जरी असला तरी काय आहे, त्याच्याकडे लक्ष पण जात नाही. जसं शुकदेव आहे ना, शुकदेवांना काय आहे, किती त्याच्यात ठेवलं होतं त्यांना सगळ्या भोगामध्ये जनक राजांनी, पण त्यांचं लक्ष सुद्धा गेलं नाही. तर काय होतं, अशा प्रकारे वैराग्य आलं तर या निरुद्ध अवस्थेपर्यंत जाता येतं. आता त्याच्यात एक आणखीन बारकावाचा आहे की किती वेळा काय असतं, चार हे पंचविषय आहेत, त्याच्यातल्या चार विषयात वैराग्य प्राप्त झालं, पण ही रसना आहे ना ती काही सुटत नाही. त्या अवस्थेला वितरेक म्हणतात. आता कोणी महात्म्यांना काय आहे, कोणी भोजनामध्ये काय रुची नसते, पण संगीतात असते, मग त्याला एकेंद्रिय काय म्हणतात, एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे सगळे विषय त्यांची आसक्ती सुटून जाणं, त्याला वशीकार संज्ञा वैराग्य असं म्हणतात. आणि मग पुढच्या सूत्रात म्हणतात तत्परम पुरुष ख्याते. की असा हा तत्पर, या सगळ्याच्या पलीकडचा असा हा जो पुरुष, हं, तो काय आहे, तो या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. हं? तो चित्ताहून वेगळा आहे. आणि म्हणून त्याची काय, त्याचं ज्ञान करून घ्यावं इथे सांगतायत. त्याला पुरुष ख्याती म्हटलेलं आहे. हं? कारण तो चैतन्य स्वरूप आहे, तो निसंग आहे.
आणि म्हणून प्राप्ती करायची कैवल्याची, तर त्याच्या संगामध्ये राहिलं, हं? तर काय होतं, हळूहळू या प्रकृतीशी माझा काही संबंध नाही, अशा प्रकारच्या वैराग्यापर्यंत तो जायला लागतो. हं? तर पुढच्या ह्याच्यात म्हणतात की असं हे सगळं इथपर्यंत आपल्याला पतंजलींनी सांगितलं की हे सगळे ज्ञानेंद्रियांचे विषय, अंतःकरणातले विषय सगळे सुटले, हं? की रजोगुण तमोगुण कमी होतो पण सत्वगुण राहतो. आणि तो सत्वगुण सुद्धा सोन्याची बेडी म्हटलेली आहे. हं? आणि तो सुद्धा काय विचाराने तो पण काढायचा असतो, तरच पलीकडे सत्वगुणाच्या पलीकडे तो पुरुष आहे, तर तिथपर्यंत जाता येतं. हं? तसं आपण म्हणतो ना, काट्याने काटा काढायला लागतो, तसं हे दोन गुण कमी झाले, पण आता सत्वगुण सुद्धा मध्ये पण काय आहे, त्याच्यामध्ये न फसता विवेक निर्माण करून हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या चिंतनात राहिलं की आपोआप त्याच्या पलीकडे जाता येतं. तर असं आतापर्यंत आपल्याला या योगाच्या सगळ्या सामुग्रीचा विचार सांगितला. आता या इथल्या 17व्या सूत्रापासून अंतरंगाचा विचार सुरू होतोय, आणि त्याच्यामध्ये समाधीचे 4 भाग सांगितलेले आहेत. संप्रज्ञा समाधीचे 4 भाग: सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित. आता महाभूतांचे हे सगळे ज्ञानेंद्रिय, त्यांनी काय करायचंय, तर ते स्थूल आलंबन घ्यायचं, म्हणजे राम कृष्ण. हं? त्यांनी त्याच्यामध्ये हळूहळू मनाला रमवायचं. त्याला सवितर्क समाधी म्हणतात. हं? मग आता हे राम आलंबन घेतलं, पण त्याचं ज्ञान करून घ्यायचंय की तो राम खरा कोण आहे, तो आत्माराम आहे. हं? आणि मग त्या विचारामध्येच घडत जातो, त्याला सविचार समाधी म्हणतात. हं? आणि सानंद समाधी, त्याच्यामध्ये एक उल्हास असतो. हं? म्हणजे असं एक असं एक तृप्ती, आनंद हा माझ्या हातूनच येतोय असा अनुभव यायला लागतो, जसं जसं त्या आलंबनात रमत जातो तसा. म्हणून आता म्हटलंय कृष्णाची मूर्ती काय ती आवडला लागली की त्याच्यामध्ये तन्मयता येते. हं? त्याला सवितर्क समाधी म्हणतात. मग आता कृष्णाच्या लीला आहे, त्यांचा प्रभाव, ते सगळं आठवून आठवून त्यात रमतो, ती काय सविचार समाधी आहे. आणि त्या लीला आठवत आनंद वाटतो, ती सानंद समाधी. आणि मी धन्य झालो या भूमिकेवर येतो, ती काय आहे, साश्वित समाधी. हं? म्हणून आपलं हे जे स्थूल शरीर जे आहे ना, ते खरं काय म्हणजे मी शरीर नाहीये, मी चैतन्य आहे, हा भाव निर्माण करायला लागतो या सगळ्या समाधीच्या अभ्यासाने. म्हणून असं म्हटले की हे जे पंचकोश आहेत, त्या पंचकोशांच्या आतमध्ये हे स्वरूप दडलेलं आहे. म्हणून त्या पंचकोशांचा काय झालं पाहिजे, त्याचा समजून निराश केला, तर खरा मी काय आहे तो कळतो. म्हणून हे सगळं स्थूल आहे. हा अन्नमय कोश हा कसा स्थूल आहे, स्थूलाकडून कुठे जायचंय, सूक्ष्माकडे जायचं आहे. मग आता हा अन्नमय कोश आहे आणि प्राणमय कोश, याची शुद्धी करायला लागते. हं? तो शुद्ध स्वस्थ झाला तर त्या कोशाच्या पलीकडे जाता येतं. मग त्याच्यासाठी आसन प्राणायाम सांगितलेलं आहे की त्यामुळे शरीर शुद्धी होते आणि प्राण स्थिर होतात. हं? म्हणून हा प्राणमय कोश आहे ना, त्याच्यात कर्मेंद्रिय आणि प्राण आहेत, तर ते शुद्ध होतात प्राणायामाने. मनोमय कोश आहे, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आणि मन असतं, त्याच्या शुद्धीसाठी ही सविकल्प समाधी, म्हणजे हे सगुणाचा आधार घेऊन त्याची उपासना केली, त्याची त्या कोशाची शुद्धी होते.
विज्ञानमय कोशामध्ये ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी आहे, त्याच्या शुद्धीसाठी सविचार समाधी सांगितली आहे. आणि आनंदमय कोश हा जो आहे त्याच्या शुद्धीसाठी सानंद समाधीचा उपयोग सांगितलाय. की अशा प्रकारे 5 कोशांचा निराश झाला की असंप्रज्ञा समाधी साधते. म्हणजे मी ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे असा अनुभव घेण्यासाठी ही सगुण साकाराची आराधना केली ना, की योग हा सोपा व्हायला लागतो. आणि म्हणून हा योग इथे सांगतायत की ह्या ज्या सगळ्या संसारातल्या सगळ्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, या सगळ्यांचा त्याग काही करायला लागत नाही. फक्त या सगळ्या वृत्ती त्याच्या येतात ना, त्या जंजाळातून सुटायचं. हं? तर काय होतं, असं हे सगळं नीट समजून घेतलं तर स्वयंची प्राप्ती होते. आणि त्याच्यासाठी सतत श्रवण चिंतन करत गेलं की हा हळूहळू हा सगळा लाभ व्हायला लागतो. म्हणून पुढच्या सूत्रात सांगता की काहीच विचार नाही असा अनुभव, हं? असा अभ्यास करत राहायचं. हं? तर त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू हळू हे सगळे संस्कार जे जुने असतात ना, ते सगळे चित्तातले संस्कार पुसले जातात आणि चित्तामध्ये हळूहळू चैतन्याचा प्रकाश यायला लागतो. हं? म्हणजे संप्रज्ञा समाधीकडून असंप्रज्ञा समाधी पर्यंत जाता येतं. की त्याच्यामध्ये असंप्रज्ञा समाधीमध्ये काय आहे, आलंबन काहीच नाहीये, निरालंब अवस्था आहे. तिथे वृत्ती पण काही नाही. हं? कारण हे असं का घडलं, तर हा आतापर्यंतचा जो सगळा अभ्यास सांगितला, त्या अभ्यासाच्या बळावर तिथपर्यंत पोचता येतं. जसं आता दही दही करायचं असेल तर दुधात फक्त विरजण लावायला लागतं, आपोआप दही होतं की नाही. तसं असंप्रज्ञा समाधीत जाण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. हा सगळा पूर्व अभ्यास की त्याच्यामुळे या सगळ्या वृत्ती आपण समजून घेतल्या, त्या वृत्ती काय निवृत्त करायचा, हा अभ्यास करायचा. तर सगळं काय होतं, विसर्जित व्हायला लागतं. कारण चैतन्याच्या सान्निध्यात राहिलं ना की आपोआप हे सगळ्या भौतिकता सगळं काय होतं, त्याच्या वृत्ती सगळ्या विसर्जित व्हायला लागतात. म्हणून रोज रोज हा अभ्यास करायला म्हटलेला आहे. आता काय आहे, त्याच्या पुढे सांगतात ते की निर्बीज समाधी पर्यंत पोचतो. म्हणजे सगळं बीजच सगळं नष्ट होऊन जातं. हं? बीज म्हणजे काय, वासना. वासनात या सगळ्या काय होतात की हळूहळू हळू सगळ्या गलित होत जातात. म्हणून पुढच्या सूत्रात सांगतात भव प्रत्ययो विदेह प्रकृती लया नाम. की असा हा अभ्यास करत करत किती वेळा काय होतं, अर्धवटच अभ्यास राहतो. कारण शरीर सुटतं. म्हणजे हा प्रकृती लय, म्हणजे अंतःकरणामध्ये काय आहे, बुद्धीला हा एकाग्र करण्याचा अभ्यास करतोय. हं? पण मध्ये देह पडतो. तर त्यानंतर तो दिव्य लोकात जातो, तिथे विहार करतो आणि ते पूर्ण झाल्यावर पुन्हा ती अभ्यासाची सगळी सामुग्री घेऊन पुढच्या जन्मात जातो, ती पुंजी घेऊन. हं? म्हणून सांगितले की इथे जे जे करतो ना, ते काहीही नष्ट होत नाही. म्हणून पुढच्या जन्मात तिथूनच काय होतं, परत पुढे अभ्यास सुरू होत असतो. म्हणून आता कोणाला असं वाटतं आम्ही काय आहे आता 50 नंतर आता हा अभ्यास करायला लागलोय, 5-10 वर्षांनी शरीर सुटलं. अगदी 1 वर्ष जरी केला असेल ना आणि शरीर सुटलं ना, तरी त्याचं फळ मिळतच. हं? तसं आता आपण की रामकृष्ण परमहंस, त्यांना बालपणापासूनच काय भोगाची इच्छाच नव्हती. कारण का, पूर्वजन्म सगळं घेऊन आले होते. काहीच ते फुकट जात नाही. प्रपंचात आपण किती करतो पण ते काही बरोबर येत नसतं. पण परमार्थामध्ये
थोडं जेवढं केलं असेल ना ते सगळं घेऊन काय आहे हा जीव जात असतो. रमण महर्षींनी 17व्या वर्षी घर सोडलं. इतकं वैराग्य कसं आलं. हं? म्हणून पुढच्या सूत्रात सांगतात की अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारची म्हटलेली आहे असंप्रज्ञा समाधी. त्याच्यामध्ये श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, हं? याच्यातून हे सगळं सिद्ध होत असतं. म्हणून ही समाधी आदरणीय समाधी म्हटलेली आहे की या समाधीमध्ये मन स्वरूपात लीनच होऊन जातं. म्हणजे आता काय पूर्वी सगळा अभ्यास केलेला आहे पूर्वजन्मामध्ये आणि म्हणून ते सगळं घेऊन आला म्हणून श्रद्धा असतेच. हं? आणि ती श्रद्धा फक्त थोडी जागृत व्हायला लागते काहीतरी श्रवणाने, काहीतरी शास्त्राच्या चिंतनाने, हं? किंवा ईश्वराची थोडी उपासना केल्याने. आणि मग ती श्रद्धा कशी व्हायला लागते, दृढ व्हायला लागते. पण इथे सांगतात की अशा प्रकारे योग मार्गामध्ये प्रतिबंध पण खूप येत असतात आणि तेव्हा मग उत्साह कमी होतो. म्हणून या 5 गोष्टी इथे सांगितल्या की वीर्य धारण करावे लागते, म्हणजे उत्साह धारण करायचा, निराश न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावे लागतात, साधन सोडायचं नाही. मग म्हटलेले स्मृती की अशी श्रद्धा आहे आणि वीर्य दोन्ही सांभाळून पुढे वाटचाल करत राहिला ना, उत्साहाने करत राहिला तर स्मृती प्राप्त होते. हं? आणि अखंड वैराग्य सांभाळायला ही स्मृती तीच आपल्याला कामास येते. त्यांनी काय होतं, चित्त स्थिर राहतं. कारण काय खूप वेळा अनेक कारणाने चित्त व्याकुळ होत असतं हा योगाचा अभ्यास करताना. सुख दुःख येत असतात, अनुकूल प्रतिकूलता येत असते, पण तरी ही जी स्मृती आहे ना तीच आपल्याला सम ठेवते. हं? अशा प्रकारे अजून पुढे वाटचाल करत गेलं की ही जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञाचा आलोक प्राप्त व्हायला लागतो. हं? म्हणजे आतून ती प्रज्ञा अशी अंतर्ज्योती तिला म्हटले, तिची प्रेरणा अशी जागृत व्हायला लागते की मग नको तिथे काय मन जातच नाही आणि योग्य व्यवहारच ती काय करून घ्यायला लागते. म्हणून पुढच्या 21व्या सूत्रात म्हणतात की अशी कैवल्याची प्राप्तीची उत्कट इच्छा ज्याला असेल ना त्याला समाधीमध्ये लवकर स्थिर होता येतं. कारण काय असतात, हे संवेग येत असतात. 3 प्रकारचे संवेग सांगितलेत, मृदू संवेग, मध्य संवेग आणि कसं म्हटलेलं आहे ते तीव्र संवेग. म्हणजे अभ्यास करतो पण खूप काही आवड नाहीये तो मृदू संवेग. अभ्यास करतोय दुसरा सुख पण तरी सुखसोयीमध्ये पण रमलेला असतो. हं? त्यामुळे नियमाचं पालन ते काय व्यवस्थित करत नाही. हं? यथामती कधी झालं कधी नाही झालं, नियमितता नाहीये. आणि तीव्र संवेगामध्ये मात्र काय म्हटलेलंय, जडजोडून व्हायला नाही ग. हं? असं जसं मीराबाईचं तीव्र काय होतं, वैराग्य होतं तुकाराम महाराजांचं. हं? आणि मग पुढच्या सूत्रात म्हणतात मग त्यासाठी ईश्वर प्रणिधान. मग काय करायचं तर स्वतःला ईश्वराला अर्पण करून टाकणे म्हणजे शरणागती. मग त्यालाच काय म्हटले, अहमचं विसर्जन. कारण तो पुरुष कसा आहे, पुरुष विशेष ईश्वर हा पुढच्या याच्यात म्हणतात की तो कसा आहे, क्लेश कर्म विकापा याच्या पलीकडचा आहे. कुठले क्लेश नाहीये त्या पुरुषाच्या तिथे, म्हणजे ईश्वराच्या तिथे. त्याच्या तिथे म्हणजे राग द्वेष काहीच नाहीये. परत कर्मविपाक पण नाही. आपलं सगळ्यांचं शरीर काय ते कर्मविपाकच आहे. हं? ते जसे कर्म केलेत त्याप्रमाणे काय आहे, हे हा देह मिळतो, पण त्याचा तर तो काय लीला अवतार असतो. तिथे कुठल्या वासनाच नाही. पुन्हा तो सर्वज्ञ आहे. हं? आपल्या सगळ्या लोकांचं ज्ञान सीमित असतं, पण त्याचं ज्ञान कसं आहे, त्यात तो सर्वज्ञ आहे. हं? सगळं त्याला ज्ञान आहे, भूत भविष्य सगळ्याचं, अंतरंगाचं बहिरंगाचं. आणि असा ईश्वर आहे म्हणून त्याला काय शरण जायचं.
आणि मग पुढच्या सूत्रात म्हणतात, कारण तो ईश्वरच सर्वांचा गुरु होतो. कारण गुरु अनुग्रह करतात ना, कीच मग जीव प्रगती करू शकतो. अज्ञानाचा अंधकार दूर होत असतो. म्हणून की गुरूंच्या कृपेनेच खरा मी कोण आहे याची ओळख होते. आणि योग सूत्राचं हेच रहस्य आहे की स्वयंला जाणायचं आहे. हं? म्हणजे सगळं शिकला पण आत्मविद्या नाही शिकला तर जीवन अंधकाराने भरलेलं राहतं. आणि म्हणून या अध्यात्म मार्गावर वाटचाल करण्यासाठी ईश्वर प्रणिधान अत्यंत आवश्यक आहे. उपनिषद सांगतं की गुरुभक्ती नाही केली तर शास्त्र आपल्या अंतःकरणात उतरत नाही. आणि म्हणून हा ईश्वरच काय आहे, सर्वांचा गुरु आहे. आणि त्याच्या पुढचं आता महत्वाचं सूत्र सांगतात की अशा प्रकारे तस्य वाचक प्रणवाहा. म्हणून जो ओंकार आहे, प्रणव म्हणजे ओंकार आहे, ते ओंकार काय भगवंताचं नाव आहे. हं? आणि त्या ओंकाराच्या जपाने जे हवं ते मिळतं. पण तो ओंकार समजून घ्यायचा. अ उ म 3 मात्रा आहे. हं? 3 देह, 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. हं? त्यानंतर असं सगळ्या प्रकारे ओंकार ते बीज आहे, त्याच्यातूनच ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. हं? आणि म्हणून त्या ओंकाराचा धनुष्य आणि जीवात्मा हा बाण आहे. आणि तो बाण चढवून लक्ष काय आहे, परमात्म्याची प्राप्ती करता येते. आणि म्हणून हा ओंकार कसा आहे, तो स्पंदमय आहे. म्हणून संसार त्याच्यातूनच निर्माण झाला. तर ह्या संसारातला एकही पदार्थात नाद नाही असं नाहीये. नादातूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. आणि तो नाद आपल्या आतमध्ये पण आहे. भ्रमरी केली ना, भ्रामरी, की आतून स्पंद ऐकू येतो पा. कारण तो माझ्या आतमध्ये पण भरलेला आहे. त्यालाच वेणुदात म्हणतात, त्यालाच कृष्णाचा पावा पण म्हणतात. आणि म्हणून पुढच्या सूत्रात सांगतात की जपस तदर्थ भावनम. मग आता त्याचा ओंकाराचा काय जप करत करत अजून त्याच्या गर्भगृहात जायचं सोहम साधनेपर्यंत. हं? कारण ओंकार हे स्वाभाविक नाम आहे. त्याचं एकाग्रतेने चिंतन करता करता तो नाद आतला ऐकायला यायला लागतात. सोहम म्हणून काय की श्वास घ्यायचाय, थांबायचंय, आणि सोडायचंय हळूहळू. त्यावेळेस पूर्ण लक्ष तिथे असेल तर सोहमचा जप ऐकायला यायला लागतो. आपल्या इथे एक दिवसामध्ये 21,000 वेळा हा जप चाललेला असतो. हं? आणि त्याला अजपाजप म्हणतात. म्हणून जीवो जपती नित्यशः. पण माहितच नाही आपल्याला, मग फळ कसं मिळणार. म्हणून सांगतात की जर प्रातःकाळी एक वेळ जर नुसता संकल्प केला ना की मी 21,000 जप आज करणार, नुसतं एवढं म्हटलं ना संकल्प, तरी त्या जपाचं फळ मिळतं. कारण तो इथे चालूच आहे आपल्या इथे. हं? आणि म्हणून शांत बसून श्वासावर लक्ष देऊन शांत बसला तर हळूहळू त्या शांतीचा अनुभव येतो. म्हणून आगमशास्त्रात शंकराने पार्वतीला सांगितले की फक्त जप केला ना तरी काय होतं, मानव सिद्ध होऊन जातो. हं? आता हे मंत्र आहेत. मंत्र हे सुद्धा कसे आहेत, नादमय आहेत, स्पंदन आहेत त्याच्यात. आता कुठलाही मंत्र पहा, ते नियमाचं पालन करून जसा त्याचा उच्चार करायचा ना त्या पद्धतीने केला ना, पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार करत राहिलं तर काय होतं, त्या मंत्रातून पण हे सगळं प्राप्त होतं. म्हटलेत मननात रायते ती मंत्र हा. म्हणजे काय होतं खरं, हळूहळू प्राण काय म्हणजे एक विशिष्ट लई तो मंत्र जप करतोय तर मन शांत व्हायला लागतं. आणि सृष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. सृष्टीमध्ये पण परिवर्तन होतं. कुठला संकल्प घेऊन केला ना तर त्याप्रमाणे ते पूर्ण होतं. म्हणून ओंकाराच्या जपाने आणि मंत्राने
अंतःकरणामध्ये काय आहे, अंतःकरणातला हा जो नाद आहे, सुप्त आहे, तो जागृत होतो. आणि मग चित्त आपलं त्यात हळूहळू विलीन होतं. म्हणून वारंवार त्याचा उच्चार केला की त्यांनीच पुढे तुर्य अवस्थेपर्यंत जाता येतं. हं? म्हणजे साक्षात काय भगवंताचा स्पर्शच असतो तो. हं. आणि मग तो मित्र म्हणून सतत त्याचं काय वारंवार त्याचं उच्चारण केलं ना की तो सिद्ध होऊन जातो. हं. म्हणून हा काय आहे की नामोच्चाराचा अशा प्रकारे प्रभाव आहे. आणि त्याच्यात पुढच्या सूत्रांमध्ये सांगतात की ओंकाराचा जप हा काय, तो नीट ओंकार समजून घ्यायचा आहे. जसं राम आहे, तो राम खरा कोण आहे, आत्मा राम आहे, हे समजून घेऊन त्याचा जप केला तर एक प्रभाव, भावना आपली दृढ व्हायला लागते, विशिष्ट भाव तयार होतो, विशिष्ट निष्ठा तयार होते. आणि त्याच्यामुळे जी जेवढी निष्ठा वाढते ना, तेवढं ईश्वर काय करतो, अनुभूती देतोच. वाल्मिकींचं झालंय ना की निष्ठेने त्यांनी ते करताय तर तीच अनुभूती त्यांना आलेली आहे. हं? म्हणून कुठल्याही देवतेचा कुठलाही जरी जप केला ना तरी सगळ्याच काय सच्चिदानंद स्वरूपच आहेत ना सगळ्या देवता. हं? म्हणजे तोच आहे. आणि म्हणून तरुण जाता येतं. पण त्यासाठी श्रद्धेने म्हटलंय, भगवंतासाठी वेळ काढून बसायचं आणि भावाने नामोच्चार केलं तर त्याचा दुसरा पण फायदा असं म्हणतायत इथे सूत्रात की विघ्न नाश पावतात. हं? कारण योगाच्या मार्गामध्ये खूप अंतराय येत असतात. ते सगळे 9 इथे अंतराय सांगितलेले आहेत. व्याधी, संशय, आळस, प्रमाद. आता कफ, पित्त, विषमतेने व्याधी येते. पण आसन, प्राणायाम आणि ईश्वराची आराधना केली ना की ती टळते. रोज मंत्राचा जप केला ना तर जिभेला व्यायाम होतो, अल्झायमर टळतो. हं? किती वेळा ईश्वर भक्तीने मोठी मोठी संकट येणार असतात पण ती थोड्या प्रमाणात येतात. हं? तर अशा प्रकारे हे सगळं जाड्य, आळस, हे पण काय उत्सव, संकीर्तन याच्यामुळे ते सगळं निघून जातं. आता ईश्वराचा अनुग्रह झाला ना तर संशय सगळे जातात. किती वेळा प्रमाद असतो, सावधानता नसते, तर नियम पालन केलं की रोज ध्यान, रोज नामस्मरण केलं की हळूहळू हे आळस, जाड्य सगळं निघून जातं. हं? तर अशा प्रकारे एक एक इथे सूत्रांमध्ये एक एक हे आपल्याला सांगतायत की म्हणून हे सगळं निघून जातं त्या ईश्वराच्या नामानी. म्हणून त्या एकतत्वाचा अभ्यास करावा. हं? की एकतत्व म्हणजे सगळे एकच आहेत. कुठलाही तुम्ही काय राम, कृष्ण, हनुमंत कुठलाही विग्रह घ्या. हं? जे आवडेल ते त्याच्यावर काय कराय, मन एकाग्र करायचं. तर अशा प्रकारे त्याच्यावर मन एकाग्र केले ना तर शरीराची व्याधी जाते आणि मनाची चंचलता पण जाते. हं. म्हणून त्यांचे गुण आहे, हनुमंत असेल तर त्याचं गुण, पुरुषार्थ, सेवा याचं चिंतन केलं ना तर सत्वगुण वाढायला लागतो, प्रकृती पण अनुकूल होत जाते, इतका परिणाम आहे. हं? आणि अशा प्रकारे विवेक आतमध्ये वाढतो. मनातली ही सगळी मलिनता आहे ना ती सगळी हळूहळू कमी होत जाते आणि मैत्री, करुणा हा भाव वाढायला लागतो. आता आपण बघतो की हे प्राणायामाने मन स्थिर होतं. म्हणून कपालभाती, नाडी शुद्धी, हं? ह्या सगळ्यांनी काय होतं, खूप फायदा होतो. मग अशा प्रकारे मन एकाग्र व्हायला लागतं. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या वृत्ती आहेत ना त्या सगळ्या कशा होतात, एकाग्र होतात. म्हणून अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण सूत्रांमध्ये सांगितलंय पतंजलींनी की तुम्ही काय नाकाच्या अग्रभागावर एकाग्र करा मन, किंवा हृदयामध्ये कमळ आहे आणि त्याच्यात नारायणाचं चिंतन ध्यान करा. हं? अशा जसं त्याला जमेल, जशी आवडेल तशी कुठून तरी एकाग्र करा. हं? तर जेवढं एकाग्र करत जातो ना
तशी आसक्ती कमी व्हायला लागते. हं? आणि त्याच्यात अजून पुढच्या सूत्रात ते सांगतात की जी जी काय आहे, जे जे वितरागी आहेत, हं? की वितराग विषयम वा चित्तम असं त्या सूत्रात म्हणतात. की आता हनुमानजी किती आहे, वितरागी आहेत की नाही मारुतीराया, तर त्या विभूतीचं चिंतन करायचं, किंवा त्यांनी जिथे जिथे निवास केलेला आहे त्याचं चिंतन करायचं. त्या स्थानाचं चिंतन घडलं ना, तरी हळूहळू निर्विकारता यायला लागते. किंवा संतांनी ऋषींनी तप केलेली जी स्थानं असतात, त्याच्यामध्ये ते खूप छान वायुमंडल असं तयार होतं शुद्धतेचं. म्हणून त्या स्थानाचं चिंतन जरी आपण आपल्या घरी बसल्या केलं ना, तरी शांतता प्राप्त होते. जसं आळंदी, पंढरपूर, काशी, अयोध्या या स्थानांचं चिंतन करावं. किंवा ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, काय यांच्या अंतःकरणाची अवस्था असेल, असं चिंतन केलं ना, तरी आपल्या विकार मनातले जातात आणि मन शांत व्हायला लागतं. आणि पुढच्या ह्याच्यात सांगतात की शुभ स्वप्न आणि सात्विक निद्रा, की काही संतांची जी दर्शन होतात, शुभ स्वप्न त्याला म्हटलं जातं, ती सत्य म्हटलेली आहेत. जसं तुकाराम महाराजांना सद्गुरूंनी बोध केला स्वप्नामध्ये, मीराबाईंनी स्वप्नामध्ये गिरीधरचं लग्न झालेलं आहे. आपल्याला जे जगातले स्वप्न असतात ना, ते सत्य नसतात, कारण ही सृष्टीत काल्पनिक आहे ना. पण संतांचे असे जे स्वप्न पडलं ना, ते सगळे कसे असतात, शुभ म्हटलेले आहेत. हं? आणि त्याच्यासाठी आता सांगता शेवट आपण जाऊया की हा जो जीव आहे, हा सगळा या काय आहे, स्थूल आणि चैतन्य याच्यात फसला आहे, म्हणजे या देहामध्ये फसला आहे. हं? मग त्याला काय करायचंय, त्या स्थूलातून बाहेर काढायचंय, त्याच्यासाठी हा योग आहे. आणि म्हणून हे आलंबन घेऊन त्याच्यात तल्लीन झालं, तर या स्थूल देहाचा विसर पडतो. हं? पण ते श्रद्धेने हे काय आहे, कुठलंही नाम घेऊन ते श्रद्धेने करत गेलं, तर हळूहळू ती भक्तीच त्याला काय करत जाते, त्याचा भाव दृढ करत जाते. हं? आणि समर्पण, हळूहळू अशी वृत्ती येते की सगळं त्याला समर्पित होऊन जातो. आणि सगळ्या आसक्ती कमी होऊन वैराग्य येते. हं? म्हणजे कुठल्याच पदार्थाची आसक्ती राहत नाही. म्हणून सांगतात पतंजली की अशा प्रकारे अभ्यास करायचा. तर कुठल्या नामाचा अभ्यास वारंवार जपा करा, कुठल्या आलंबन घेऊन हे करा, पण त्याच्यामुळे बुद्धी जागृत व्हायला लागते, कारण ती शुद्ध व्हायला लागते. शुद्ध झाली की जागृतता येते. हं? म्हणून हा सगळा योगाचा मार्ग हा कसा आहे, ही सगळी यात्रा आहे. त्याच्यामध्ये चित्त शुद्ध झालं की ते सूक्ष्म होत जातं, की ते सगळं ग्रहण करण्याचं त्याच्यात सामर्थ्य यायला लागतं. हं? आणि त्याच्यामुळे हळूहळू हळू सगळे वासनेचे बीज भाजले जायला लागतात. आणि वासना का, वासनेमुळेच काय होतं, पुन्हा येतो ना, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. हं? आणि ही वासनेची बीज सगळी जळतात. म्हणून या शास्त्राच्या अध्ययनाने, ही सगळी शास्त्र अध्ययन करत राहायचे, श्रवण करत राहायचं, आणि हे सगळं समजून घ्यायचं की काय ग्रहण करायला पाहिजे आणि काय त्याग करायला पाहिजे. फक्त काय या शास्त्रांच्या जंगलात हरवायचं नाही, सगळं जाणून घ्यायचं याच्यातून. आणि कारण काय, शास्त्र अभ्यास केल्याने ऋतंभरा प्रज्ञा ही जागृत नाही होत. हं? हे जे शास्त्र आहे त्याच्या श्रवणाने, पण ती जागृत होण्यासाठी अंतःकरणामध्ये या प्रज्ञेचा विकास होण्यासाठी हे ध्यानाभ्यासच सांगितलेला आहे. की तो सातत्याने करत गेलं की हळूहळू त्याच्यात लीनता येते, सगळ्याचं विसर्जन होत जातं, की तिथे एक रस यायला लागतो. हं? आणि जसा रस गोडी वाढते ना, तशी प्रज्ञेची जागृती व्हायला लागते. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन
हे करत करत काय निर्विचार झालं की ध्यान छान लागायला लागतं आणि मग ती ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते. हं? इतकं चित्त असं व्यापक होऊन जातं की त्याला सगळंच कळायला लागतं. म्हणून अशा प्रकारे याच्यामध्ये अहमचं विसर्जन झालं की काय होतं, या सगळ्याच्या अतीत निर्विचार अवस्थेपर्यंत जातो. म्हणून ही ऋतंभरा प्रज्ञा जागृत झाली की तिथे सांगतात की ऋतंभरा तत्र प्रज्ञा. हं? की मग त्या हे ह्या ज्ञानाची अनुभूती येते. आणि ती अनुभूती कशी असते, ती शब्दाने सांगता येत नाही. हं? आणि म्हणून भगवान पतंजलींनी ह्या सूत्रातून आपल्याला असं एक योग्य दिशा देऊन त्या योगापर्यंत, म्हणजे योग म्हणजे काय, जोडलं जाणं. जीवा शिवाचं जोडलं जाणं, ते कसं जोडलं जायचं त्याचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता इथे थांबूया, पुष्कळ वेळ झालाय, पण खूप मोठा विषय होता, तो थोडक्यात सांगण्याचा माझ्या ह्याच्यात प्रयत्न केला आहे. तर जय जय रघुवीर समर्थ.